नमस्कार. 30 ते 29 मार्चपर्यंत या राशीच्या लोकांनी काळे कपडे परिधान करणे टाळा, अन्यथा बिघडू शकतात सर्व कामे. कोणत्या राशीच्या लोकांना काळे कपडे परिधान करायचे नाही हे सविस्तर मी व्हिडिओद्वारे सांगितले आहे. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. आता पाहूया मेष राशी. मेष राशीवर अग्नी तत्वाचा ग्रह असलेल्या मंगळाचे राज्य असते. मेष राशीचे लोक सामान्यतः उत्साही आणि चपळ असतात. त्यांना कोणतीही गोष्ट साध्य करण्याची तीव्र इच्छा असते. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या काही दिवस आधी तुम्ही केलेले कोणतेही काम दुप्पट फळ तुम्हाला देईल, तुम्हाला चांगले भाग्य देईल. तथापि या काळात काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने तुमचा संकल्प बिघडू शकतो. म्हणून लाल किंवा गुलाबी किंवा नारंगीसारखे शुभ रंग परिधान केल्याने तुमच्यासाठी चांगले राहील. कर्क राशी. कर्क राशीवर चंद्राचे राज्य असते. चंद्र मानसिक स्थितीवर प्रभाव पाडतो. दूध, तांदूळ आणि पांढरे कपडे हे चंद्राच्या तत्वात अंतर्निहित आहेत. उगादी काळामध्ये जास्त काळे कपडे परिधान करणे कर्क राशीच्या लोकांसाठी अशुभ मानलं जातं. याचा परिणाम आपल्या राशीच्या लोकांच्या मनावर नकारात्मक होऊ शकतो. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी 30 ते 19 मार्चपर्यंत काळे कपडे परिधान करणे जास्तीत जास्त टाळले पाहिजे. आता पाहूया कन्या राशी. कन्या राशीवर बुध ग्रहाचे राज्य आहे. कन्या राशीचे लोक स्वभावाने संवेदनशील असतात. चैत्रात काळे कपडे परिधान केल्याने मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. विद्यार्थी, कामावर किंवा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काळे कपडे परिधान करणे अशुभ आहे. यामुळे घरात अशांतता, तणावाचे वातावरण निर्माण होईल. व्यावसायिक ग्राहकांशी मतभेद होऊ शकतात. हे केवळ महिला किंवा पुरुषापुरते मर्यादित नाही तर सर्व लोकांना लागू होते. तर ज्योतिषाने दिलेल्या सल्ल्यानुसार मेष, कर्क आणि कन्या राशीच्या लोकांनी जन्मलेल्यांनी चैत्र महिन्यापर्यंत काळे कपडे परिधान करू नका. हे तुमच्यासाठी शुभ नसेल. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मित्रांनो, राशी भविष्याचे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.